तर नमस्कार मित्रांनो, मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महावितरण नांदेड मंडळ अंतर्गत अप्रेंटिसशिप पदांसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत, त्याबद्दलचं संपूर्ण जाहिरात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। शिक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय नांदेड यांच्या आस्थापनेवर सन 2024-25 करता NCVT अंतर्गत इलेक्ट्रिशियन वायरमन या ट्रेडसाठी इथं अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत। ITI उत्तीर्ण उमेदवारांकडून 1 वर्ष कालावधीकरता इथं अप्रेंटिसशिपसाठी 20 तंत्री 100 आणि तारतंत्री 100 अशा एकूण 200 पदांसाठी इथं वॅकन्सीज निघालेल्या आहेत। पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी मागवण्यात येत आहे। इच्छुक उमेदवारांनी दिनांक 6/1/2025 ते 15/1/2025 पर्यंत www.apprenticeshipindia.org.in या संकेतस्थळावर तुम्हाला आस्थापना कोड या ठिकाणी दिलेला आहे। इस्टॅब्लिश ID E02172700009 यावर तुम्हाला ऑनलाईन अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे, असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। फक्त दिनांक 6/1/2025 ते 15/1/2025 पर्यंत आलेला अर्जाचाच या ठिकाणी विचार केला जाईल। 15/1/2025 नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही। तसेच उमेदवारांची निवड जी होणार आहे ती ITIच्या एकूण गुणांच्या टक्केवारीनुसार मेरिटनुसार खालील अटी व शर्तींच्या अधीन राहून या ठिकाणी करण्यात येणार आहे। या ठिकाणी शैक्षणिक पात्रता काय आपण या ठिकाणी पाहूया। तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही 10वी पास असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन यामध्ये तुम्ही ITI पण या ठिकाणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। म्हणजे 10वी प्लस इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन अशा ITI पास जर असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला SSC गुणपत्रिका व प्रमाणपत्र, ITI गुणपत्रिका, ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, उमेदवाराची सही, फोटो, जन्मतारीख, जात प्रवर्ग ही माहिती अचूक भरण्यात यावी। तसेच आवश्यक मूळ प्रमाणपत्र योग्य रीतीने सुस्पष्ट दिसतील असे स्कॅन करून उमेदवारांनी स्वतःच्या प्रोफाईलवर अपलोड करावे, असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। तसेच सोबत रहिवासी प्रमाणपत्र आणि आधार कार्ड सादर करणे हे पण आवश्यक आहे। तसेच या ठिकाणी वयोमर्यादा काय आपण या ठिकाणी पाहूया। 18 ते 27 वर्ष वयोगटातील उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात। मागासवर्गीय उमेदवारांसाठी तर 5 वर्ष शिथिलक्षम या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। सदर भरतीची होणार आहे ती नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांना यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे। शिकाऊ उमेदवार यांनी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे तसेच ऑनलाईन अर्ज करणे आहे। तसेच इतर मार्गाने सादर केलेल्या अर्जाचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही। ते वेतन जे आहे ते नियमाप्रमाणे या ठिकाणी राहणार आहे। तसेच 7वा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे। या कार्यालयामार्फत निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना त्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेला ईमेल ID व मोबाईल क्रमांकावर पुढील कार्यवाहीबाबत कळवण्यात येईल। सद्यस्थितीत चालू असलेले ईमेल ID आणि मोबाईल नंबर तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करणे ही सर्वस्व उमेदवाराची जबाबदारी राहील, असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना नांदेड मंडळ अंतर्गत नांदेड शहर, नांदेड ग्रामीण, भोकर व देगलूर या विभागामध्ये अवंतित करण्यात येईल। तसेच मूळ कागदपत्रे तपासणीवेळी काही तफावत अथवा माहिती चुकीची आढळल्यास उमेदवाराची निवड कुठल्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल, कृपया याची नोंद घ्यायची आहे। अशा पद्धतीने महावितरण नांदेड मंडळ अंतर्गत या ठिकाणी अप्रेंटिसशिपसाठी इथं 200 जागांसाठी बंपर वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या होत्या। तुम्ही जर 10वी पास आणि ITI इलेक्ट्रिशियन वायरमन पास असाल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता। तुम्हाला जर ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही जाहिरात संपूर्ण या ठिकाणी डाउनलोड करून सर्व माहिती या ठिकाणी व्यवस्थित वाचू शकतात। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील।